नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. त्याने घड्याळात पाहिलं तर 1 वाजला होता. तो तसाच त्याच्या जागेवरून उठला आणि चालत पुढे गेला. पण सगळेजण अंगावरून पांघरून घेऊन झोपले होते. त्याला कळत नव्हतं युविका कोणत्या बर्थवर होती. तो शोधत जातच होता की अचानक त्याच्या कॉलरला हिसका बसला आणि कोणीतरी त्याला खूपच जवळ ओढलं. त्याच्या गुलाबी ओठांवर ओठ टेकून एक डीप किस केला तिने त्याला. आधी तर डोळे मोठे करून पाहत होता, पण त्याला कळायला वेळ लागलाच नाही की ती तीच होती, त्याची चष्मीस. कारण तिच्या ओठांची चव तो ओळखत होता. तसा तो पण मग तिला तेवढाच प्रतिसाद देऊ लागला आणि दोघेही एकमेकांमध्ये अगदी गुंतून गेले. आता पुढे तिथे मिडल बर्थवर उताणी पोटावर झोपली होती आणि तिने त्याची कॉलर घट्ट पकडून त्याला स्वतःजवळ ओढलं होतं आणि त्याला ती किस करत होती. त्याचे हात खालीच होते कारण तो उभाच होता, पण तिला पूर्णपणे प्रतिसाद देत होता. तो सगळे झोपले असल्यामुळे कोणाचंच त्या लव्ह बर्ड्सकडे लक्ष नव्हतं. थोड्या वेळाने दोघांनीही एकमेकांना सोडलं आणि दोघांनीही हसून एकमेकांच्या डोक्याला डोकं टेकवलं. थँक्स स्वीटी, तो स्वतःचे ओठ पुसत बोलला तशी हसली ती. अजून झोपली नाहीस? त्याने हळूच विचारलं. तू तरी कुठे झोपलाय अजून? तिने उलट त्यालाच प्रश्न केला. तसा तो भुवई उंच करून तिच्याकडे पाहू लागला. मला झोप नव्हती येत, तो बोलला. का नव्हती येत झोप? तिने मुद्दाम विचारलं. तुला माहीत आहे त्याचं उत्तर? तो बोलला. नाही माहीत, तू सांग, तिने लाडीकपणे विचारलं. आता सांगून काय फायदा? ज्यासाठी झोप नव्हती येत ते तर मला मिळालं आहे. तो त्याच्या ओठांवर त्याचं बोट ठेवून बोलला तशी शहारली ती. मला माहीत होतं तुला झोप येणार नव्हती ते, आणि म्हणून मला पण झोप नव्हती येत, कळलं? ती त्याचे गाल ओढत हसून बोलली. तसा मग तो पण हसला. युवी, मी पण इथेच बाजूच्या बर्थवर झोपू का? म्हणजे तुला बघता बघता झोप येईल मला. तो बोलला तशी ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. आधी काहीही काय? तू जा बरं तुझ्या जागेवर, कोणी पाहिलं तर, ती घाबरून बोलली. तसा तो कालातच हसला. डोंट वरी डिअर, तुला काही त्रास होईल असं मी नाही वागणार. तो पुन्हा तिच्या ओठांवर स्मूच करत बोलला. तशी लाजली ती. युवी, आय लाईक दॅट सॉन्ग, इट वॉज सो रोमॅन्टिक. तो मिश्किलपणे बोलला तसे तिने हसून तिचे दोन्ही हात स्वतःच्या चेहऱ्यावर ठेवले. आय वॉन्ट टू हिअर दॅट 3 मॅजिकल वर्ड्स अगेन, तो बोलला. तशी हसली ती. आय लव्ह यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट आधी, आय लव्ह यू सो मच, ती बोलली. आय लव्ह यू टू स्वीटी, तो पण हसून बोलला. गुड नाईट, तो बोलला तशी ती पण त्याला गुड नाईट बोलली आणि मग तो तिथून निघून गेला. आता त्यांची ट्रेन गावी पोहोचली होती आणि त्यांना घ्यायला राजू काकांनी गाडी पण पाठवली होती. सगळेजण गाडीत बसून गावच्या घराकडे निघाले. गावात इनामदारांचा खूप भला मोठा वाडा होता. तो खूपच दिमागात उभा होता. तो त्या ऐसपैस जागेत. इतकं जुनं बांधकाम होतं त्याचं, पण तरी आज सगळ्या मॉडर्न टेक्नॉलॉजीने पूर्ण होतं ते घर. युविका तर तो वाडा पाहतच राहिली. वाव, इट्स सो ब्युटिफुल, तिच्या तोंडून आपसुकच शब्द बाहेर पडले. या, व्हेरी ब्युटिफुल, तिच्या कानामागून तिला हलका आवाज आला. तसं तिने मागे वळून पाहिलं तर तिच्या मागे आदी उभा होता, जो की हसून तिच्याकडेच पाहत होता. पण त्याला पाहून ती मात्र गालातच हसली. सगळेजण आत गेले होते, त्यामुळे ह्यांची नजरानजर होताना कोणी पाहिलं नव्हतंच. चला मॅडम, तो बोलला तशी तिने हसून मान डोलावली आणि मग ते दोघे आत वाड्यामध्ये शिरले. सकाळी रियांश ऑफिससाठी रेडी झाला होता. त्याने त्याचा मोबाईल पाहिला तर त्यावर तिचा गुड मॉर्निंगचा मेसेज होता. तो पाहून तो गालातच हसला. व्हेरी गुड मॉर्निंग डार्लिंग, लव्ह यू,
त्याने पण तिला मेसेज केला आणि तो ऑफिसला निघून गेला. आज त्याने ठरवलं होतं की तिला त्याचं सत्य सांगून टाकावं. तसा निश्चय करूनच तो घरातून बाहेर पडला होता. पण आज तो परीच्या ऑफिसमध्ये जाणार नव्हता, त्यांच्या दुसऱ्या ब्रांचवर जाणार होता. पण कधी एकदा संध्याकाळ होते आणि तिला भेटतो आणि आपली खरी ओळख तिला सांगतो असं झालेलं त्याला. ती इकडे तिचं कामच करत बसली होती की तिचा फोन ब्लिंक झाला. तिने पाहिलं तर त्याचाच मेसेज होता. तसे तिचे गाल झरझर गुलाबी झाले. परी, आज संध्याकाळी आपल्या त्याच कॅफेमध्ये भेटूयात. आय विल वेट फॉर यू डिअर, लव्ह यू. तो मेसेज तिने वाचला आणि पटकन तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. मी सुद्धा तुला भेटण्यासाठी खूप आतुर आहे ऋषी, लव्ह यू टू. तिने पण त्याला मेसेज केला आणि मग स्माईल करून ती कामाला लागली. आता संध्याकाळ झाली होती आणि परी कॅफेमध्ये येऊन बसली होती. ती रियांशची वाट पाहत होती. इतक्यात तिला लांबूनच रियांश येताना दिसला. हाय डिअर, तो बोलला. हाय, ती पण बोलली. काय घेणार, त्याने विचारलं. तू जे म्हणशील ते, ती बोलली. तसा हसला तो. ओके, असं म्हणत त्याने वेटरला आवाज दिला. 2 कोल्ड कॉफीज, त्याने ऑर्डर दिली. सो काय मग, कालच तर आपण भेटलो होतो ना, मग आज लगेच भेटायला बोलावलंत मला, परीने विचारलं. एक अख्खा दिवस गेला त्यात परी, पूर्ण 24 तास. तुला कल्पना नाही आहे मी तुला किती मिस केलं, तो बोलला. हो, तिने मुद्दाम प्रश्नार्थक विचारलं. तसा तो डोळे बारीक करून तिच्याकडे पाहू लागला. ओके बाबा, आय वॉज जस्ट किडिंग, आय मिस यू टू, ती बोलली. बरं ऐक ना परी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, तो बोलला. हो सांग ना, मी ऐकते, ती एकदम मिश्किलपणे बोलली. परी, इट्स सिरियस, तो एकदम सिरियस होत बोलला. ओके सांग, ती पण आता टेन्शनमध्ये आली होती. परी, मला तुला हे सांगायचं आहे की, तो पुढे काही बोलणार त्याआधीच तिचा फोन वाजला. तिच्या घरून फोन होता. ऋषी, 1 मिनिट, तिने हात दाखवून त्याला थांबवलं आणि तो फोन घेतला. थोडा वेळ ती फोनवर बोलत होती. तिच्या बाबांशी बोलत होती वाटतं, पण खूप चिडली होती आता. त्याला सांगा की मी आता कधीच त्याच्याशी बोलणार नाही आणि त्याने मला कॉल केला तरी मी घेणार नाही त्याचा कॉल, परी रागात बोलली आणि तिने रागातच तिचा फोन टेबलवर आपटला. हे परी, आर यू ओके, त्याने पाण्याचा ग्लास तिच्यासमोर धरत विचारलं. आय एम सॉरी, ती तो ग्लास हातात घेऊन त्याला बोलली आणि मग त्यातलं पाणी घटाघट पिऊन टाकलं तिने. काय झालं इतकं रागवायला, त्याने विचारलं. बघ ना रे, माझा कझिन आहे, आम्ही लहानपणापासूनचे मित्र, त्याचं ना लग्न फिक्स झालं आहे, ती बोलली. हां मग, ही तर चांगलीच गोष्ट आहे ना, त्याने विचारलं. हो चांगलीच आहे, पण ज्या मुलीशी तो लग्न करतोय ना ती माझीच क्लासमेट होती आणि मी त्याला मागच्या वेळी हेच विचारलं होतं की तिचं आणि ह्याचं काहीतरी सुरू आहे का. मला बाहेरून कळलं होतं. मी काही कुठे जाऊन सांगणार नव्हते, पण एक बहीण आणि मैत्रीण म्हणून मी त्याला कितीतरी वेळा विचारलं होतं हे, पण तो सपशेल खोटं बोलला होता माझ्याशी ऋषी, की आमचं असं काहीच नाही आहे आणि आत्ता बघ तिच्याशीच लग्न करतोय हा, ती खूपच चिडून बोलली. इट्स ओके परी, त्याची लाईफ आहे, तो तिला समजावत बोलला. नो, इट्स नॉट ओके ऋषी, त्याची लाईफ आहे मान्य, पण मी विचारूनसुद्धा तो माझ्याशी खोटं बोलला, हे अजिबात बरोबर नाही. मी एक वेळ सगळं सहन करू शकते, पण खोटं अजिबातच नाही. मी आता कधीच बोलणार नाही त्याच्याशी, परी चिडून बोलली आणि इथे रियांशने भीतीने एक आवंढा गिळला. जाऊ दे, त्याचा विषय सोड, तू काहीतरी सांगणार होता ना, सिरियस, तिने विचारलं. नाही, काही नाही, ते सहजच, तो स्वतःला सावरत बोलला. काय सांगणार होता तू तिला, की मी पण खोटं बोललो आहे तुझ्याशी. ओ नो, अरे सांग ना, तिने विचारलं. अगं खरंच काहीच नाही आहे, तो गडबडून बोलला. तू असंच वागणार असशील तर मी चालले, ती चिडून बोलली. अगं असं काय करतेस, बस ना थोडा वेळ, तो बोलला. नाही, तू आधी सांग काय सांगणार होतास मला,
तिने रागातच विचारलं. तसा त्याने एक सुस्कारा सोडला. बरं तू बैस, मी सांगतो. तो बोलला तशी ती बसली. परी, ॲक्च्युली मला हे विचारायचं होतं की तू खुश तर आहेस ना आपल्या ह्या नात्यासाठी? त्याने अडखळत विचारलं. हो ऋषी, मी खूप खुश आहे, ती त्याचा हात हातात घेत बोलली. तसं त्याने पण त्याचा हात तिच्या हातावर ठेवला. पण तू का विचारतोय हे? तुला काही डाऊट आहे का? तिने विचारलं. नो, डोंट मिसअंडरस्टँड मी. पण कसं आहे, तू एवढ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करतेस आणि मी हा असा तुझ्याच बॉसचा कार ड्रायव्हर. तुला लाज तर नाही ना वाटणार त्याची? त्याने विचारलं. ऋषी, लाज कशाला वाटेल? प्रत्येक काम हे कामच असतं, मग ते छोटं असो वा मोठं. पण आपण काहीतरी काम करत आहोत हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. आणि तू काय आयुष्यभर ड्रायव्हर थोडीच बनून राहणार आहेस. वेल एज्युकेटेड आहेस तू. आपण नक्कीच तुझ्यासाठी चांगला जॉब शोधू, मिळून शोधू. आणि जरी नाही मिळाला ना तरी आता हा कार ड्रायव्हर हृदयात बसला आहे माझ्या. त्याला कधीच नाही सोडणार मी. आयुष्यभर माझा बनवून ठेवेन. कळलं? ती हसून बोलली. तसा तो पण हसला, पण डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या त्याच्या. म्हणजे त्याला ॲज इट इज ॲक्सेप्ट केलं होतं तिने. तिचा दर्जा अजूनच वाढला होता त्याच्या मनात. थँक्यू डिअर फॉर ॲक्सेप्टिंग मी ॲज आय एम, तो बोलला. तो जसा आहे तसाच त्याला स्वीकारण्यासाठी थँक्यू म्हणत होता तो. आता बाद झालं तुझं थँक्यू पुराण. चल कॉफी पिऊन घेऊ, ती हसून बोलली. तसा तो पण हसला. ऋषी, मॅडमला खोटं अजिबात चालत नाही. आणि तू तर इथे एवढी माती खाल्ली आहेस ना की आता तर तुला देवच वाचवू शकतो. तो कॉफीचा एक सिप घेत तिच्याकडे बघत मनातच बोलला. आता रात्र झाली होती आणि इथे इनामदारांच्या वाड्यात सगळेजण थकल्यामुळे आराम करत होते. सगळ्यांची जेवणं आता आटोपली होती. प्रवासाने थकल्यामुळे आज आराम करून उद्या ते गाव बघायला जाणार होते. अक्षता अनेसोबत प्रेमाच्या गप्पा गोष्टी करत होती. मयुरी तर तिच्या मोबाईलमध्ये व्यस्त होती. अक्षय पण फोनवर कोणाशी बोलण्यात बिझी होता. पण युविकाची नजर ज्याला शोधत होती तो काही तिच्या नजरेस पडत नव्हता. शेवटी तिला तो दिसला. त्याच्या टॅबवर काहीतरी करत होता. तिला कळलं नक्कीच ऑफिसचं काहीतरी काम करत असणार तो. तसे तिने डोळे गोल गोल फिरवले. इथे पण काय आता कामच करणार आहेस का? ती मनातच बोलली आणि मग तिथून निघून गेली. तिला जेवणानंतर शतपावली करायची सवय होती म्हणून ती बाहेर आली. पण बाहेर अक्षय फोनवर बोलत होता. त्याला पाहूनच तिला कालचं त्याचं फोनवरचं बोलणं आठवलं आणि पुन्हा एकदा तिला त्याचा राग येऊ लागला. तिथे एक क्षणही थांबावंसं नाही वाटलं तिला. मग ती वाड्याच्या मागच्या बाजूच्या अंगणात गेली. थंड थंड हवा सुटली होती. तिथून मागचा समुद्र दिसत होता ज्याचा खळखळाट इथपर्यंत ऐकू येत होता. तिला खूपच प्रसन्न वाटत होतं तिथे. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिथली हवा फुफ्फुसात भरून घेऊ लागली ती. इतक्यात तिचा फोन वाजला. परी कॉलिंग येत होतं. तिने पटकनच फोन रिसीव्ह केला. हॅलो परी, तिच्या आवाजातला आनंद ओसंडून वाहत होता. हे युवी माय डार्लिंग, खूप खुश दिसतेस. तिच्या आवाजावरूनच ती खुश असण्याचा अंदाज आला होता तिला. हो परी, मी खूप खुश आहे, ती बोलली. और आपके खुशी का राज है ॲडी द प्रिन्स, परी पण स्टाईलमध्ये बोलली. तशी इथे युवी खुदकन हसली. ती लाजून बोलली. आता फक्त लाजतच राहणार आहे का की काही बोलणार सुद्धा आहेस? परी बोलली. ओके ऐक, असं म्हणत युवीने तिला आज सकाळी घरातून निघण्यापासून इथे पोहोचण्यापर्यंतच्या तिच्या आणि आधीच्या आठवणी तिला सांगितल्या. सांगताना पण खूप खुश होऊन सांगत होती ती. आणि इथे तिला इतकं खुश असलेलं बघून परीला पण खूप जास्त आनंद होत होता. आय एम सो मच हॅपी फॉर यू डिअर, अशीच नेहमी आनंदात राहा, परी बोलली. थँक्स डिअर, पण तू इतक्या रात्री मला कॉल का केलास? इज एनिथिंग अर्जंट, तिने विचारलं. तशी इथे परीची धडधड वाढली. युवी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, परी बोलली. हो सांग ना, युविका पण बोलली. युवी, आय एम इन लव्ह, परी लाजत बोलली. आणि इथे युविकाने तोंडावर हातच ठेवला. हां, काय काय म्हणालीस तू?
युविकाने पुन्हा विचारलं. तसं तिने तिच्या चेहऱ्यावर तिचे दोन्ही हात ठेवले. युवी, मी खरंच प्रेमात पडले आहे, परी बोलली. वाव, म्हणजे ह्याला काय म्हणावं? आमची परी चक्क प्रेमात पडली आहे. जिला प्रेम, लव, इश्क ह्या सगळ्या गोष्टींच्या फंद्यात पडायचं नव्हतं, ती आमची परी चक्क प्रेमात पडली आहे. युविका तिची फिरकी घेत होती. हे युवी, बास ना आता, परी बोलली तशी युविका हसली. बट आय एम व्हेरी व्हेरी हॅपी फॉर यू डिअर, युविका बोलली तशी परी पण हसली. बाय द वे, हु इज दॅट लकी गाय? म्हणजे आमच्या जिजूचं नाव काय आहे? युवीने विचारलं. ऋषी, परी बोलली. ओ, ऋषी अँड परी, नाईस हा, युविका बोलली. एक मिनिट, हे नाव मी कुठेतरी ऐकलंय. म्हणजे हा तोच मुलगा तर नाही ना, जो तुला कॅफेमध्ये धडकला होता? युविकाने आश्चर्याने विचारलं. हो, तोच आहे, परी बोलली. ग्रेट यार, म्हणजे आधी भांडण आणि मग प्रेम, मस्तच यार, युवी बोलली. दोघीही हसून फोनवर गप्पा मारत होत्या. ती रियांशबद्दल सांगत होती आणि युविका आधीबद्दल. बराच वेळ दोघीही बोलतच होत्या. खरंच परी, प्रेमाची जादू काय असते ना, ते तर प्रेमात पडल्यानंतरच कळते. मी तर आता आधीशिवाय एक क्षणही नाही राहू शकत, युविका बोलली. पण त्या क्षणी तिच्या पोटावर 2 खूपच मजबूत हातांचा विळखा पडला आणि तिला त्याने मागून मिठीत घेतलं. तिने वळून पाहिलं तर तोच तिचा आधी होता. तशी ती स्तब्ध झाली. युवी, बोल ना काहीतरी, कधीपासून मीच बोलते, समोरून परी बोलत होती. हा, ते मी काय? युविकाच्या तोंडून आता शब्दच बाहेर पडत नव्हते, कारण तो आता तिच्या गळ्यावर, खांद्यावर हळूवार त्याचे ओठ फिरवत होता आणि इथे तिची मतीच गुंग झाली होती त्याच्या स्पर्शाने. तिचा फोन तर कधीच कट झाला होता. ती डोळे मिटून त्याचा तो स्पर्श अनुभवत होती आणि जेव्हा तिला हे सर्व असह्य झालं, तिने मागे वळून त्याला घट्ट मिठी मारली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.